हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, अमोल आणि रोहन लहानपणापासूनचे जिवलग मित्र. कॉलेज संपल्यानंतरही त्यांची मैत्री तशीच घट्ट होती. रोहनचं घर अमोलसाठी दुसरं घरच होतं. रोहनची आई सविता काकू साधी, सोज्वल पण व्यक्तिमत्वात एक वेगळीच शांत ताकद होती. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी मृदू हसू असायचं. अमोल जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमधून सुट्टीत रोहनच्या घरी राहायला आला, तेव्हा त्याला सविता काकू मधला आत्मविश्वास आणि आपुलकी विशेष जाणवली. एका दुपारी पाऊस कोसळत होता. रोहन काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरात फक्त अमोल आणि सविता काकू. चहा घेणार का? काकूने विचारलं. हो, जर तुम्ही बनवाल तर नक्की. अमोल हलकसं हसत म्हणाला. स्वयंपाकघरातून येणारा वेलदोडीचा सुगंध आणि बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी वातावरणात एक वेगळीच शांतता होती. चहा घेताना गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला साध्या अभ्यास, नोकरी, स्वप्न. पण हळूहळू त्या गप्पांमध्ये भावनिक रंग भरू लागली. तुम्ही कधी स्वतःसाठी काही केलंय का? अमोलने अचानक विचारलं. सविता काकू थोड्या वेळ शांत राहिल्या. आई म्हणून, बायको म्हणून जबाबदाऱ्या खूप होत्या. स्वतःसाठी वेळ कधी मिळालाच नाही. त्या शब्दात एक हळीव वेदना होती. अमोलच्या मनात अचानक तिच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाढली. त्या दिवसानंतर अमोल तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. आकर्षणापेक्षा जास्त एक जिव्हाळा. त्या पावसाळी दुपारीनंतर अमोलच्या मनात काहीतरी बदललं होतं. ते आकर्षण होतं का? की फक्त सहानुभूती? ती एकटेपणाच्या भावनेने विणलेला गोंधळ. सविता काकूंनाही अमोलच्या नजरेतील बदल जाणवत होता. पण त्या प्रगल्भ होत्या. आयुष्याने त्यांना शिकवलं होतं, प्रत्येक भावनेला प्रतिसाद देणं गरजेचं नसतं. काही भावना समजून घेणं, शांतपणे सोडून द्यायच्या असतात. रोहन पुन्हा बाहेर गेला होता. अमोल पुस्तक वाचत बसला होता. सविता काकू खिडकीतून बाहेर पाहत होत्या. अमोल त्या शांत आवाजात म्हणाल्या. हो काकू, कधीकधी मन आपल्याला चुकीच्या दिशेला घेऊन जातं. पण नाती टिकवायची असतील तर मर्यादा जपाव्या लागतात. अमोल थोडा दचकला. त्याला जाणवलं त्यांच्या मनातलं ओळखत आहे. मी काही चुकीचा विचार करत नाही. तो अडखळत म्हणाला. त्या हलकसं हसल्या. मला माहीत आहे, पण भावना कधीकधी शब्दांपेक्षा जास्त बोलतात. त्या क्षणी वातावरणात एक जड शांतता पसरली. दोघांनाही कळलं होतं, एक अदृश्य रेषा आहे, जी ओलांडली तर अनेक नाती तुटतील. त्या रात्री अमोल झोपला नाही. त्याच्या मनात दोन आवाज होते. एक म्हणत होता, ही फक्त आकर्षणाची भावना आहे, एक वेळ जाईल. दुसरा म्हणत होता, तिच्या डोळ्यातील वेदना तुला का इतकी जवळची वाटते? पण त्याला आठवलं, रोहन त्याचा जिवलग मित्र आहे आणि सविता काकू त्याच्यासाठी नेहमी आदरणीय राहायला हव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने स्वतःहून अंतर ठेवायचा निर्णय घेतला. तो रोहनसोबत अधिक वेळ घालवू लागला. सविता काकूंशी संवाद साधताना जाणीवपूर्वक मर्यादा पाळू लागला. एक दिवस सविता काकूंनी त्याला थांबवलं. तू मोठा होत आहेस अमोल. मोठेपण म्हणजे फक्त वय नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. अमोलने त्यांच्या पायांना हात लावला. त्या क्षणी त्यांच्या मनातील गोंधळ शांत झाला. काही नाती प्रेमात बदलत नाहीत, कारण त्यांची सुंदरता त्याच्यातील मर्यादेमध्येच असते. अमोल आणि सविता काकूंमध्ये कधीच शब्द न झालेले एक नातं तयार झालं. आदराचं, समजुतीचं आणि योग्य अंतराचं. त्या रात्री घरात फक्त मंद दिव्यांचा प्रकाश होता. रोहन बाहेरगावी गेला होता. घर शांत होतं, पण मनात वादळ उठलेलं. अमोल गॅलरीत उभा राहून चांदणं पाहत होता. सविता काकू हळूच त्याच्या जवळ आल्या. झोपला नाही? त्यांनी विचारलं. मन शांत नाही. अमोलचा आवाज खोल झाला होता. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक
वेगळीच उष्णता होती. आईसारखी काळजी, पण आज त्यात स्त्रीचं अस्तित्वही जाणवत होतं. कधी-कधी काही भावना दडपून ठेवणं कठीण जातं. त्या हळू आवाजात म्हणाल्या. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. फक्त श्वासांचा आवाज. अमोलच्या हाताने नकळत त्यांच्या हाताला स्पर्श केला. तो साधा स्पर्श नव्हता, तो आपल्या सगळ्या दडपलेल्या भावनांचा स्वीकार होता. त्यांनी हात मागे घेतला नाही. हे योग्य नाही, त्यांनी कुजबुजल्या. पण आवाजात ठामपणा नव्हता. अमोल एक पाऊल जवळ आला. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होता. परवानगीचा, समजुतीचा. सविता काकूंनी डोळे मिटले. त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटलं. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. त्यांचा श्वास वेगाने चढ-उतार होत होता. भावनांचा ओघ इतका तीव्र होता की शब्द अपुरे पडत होते. पण पुढच्या क्षणी त्यांनी अलगद त्याचा हात दूर केला. अमोल, आपण जे अनुभवतोय ते खरं आहे. पण प्रत्येक खरं वाटणारं योग्य असतं असं नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तुझं आयुष्य अजूनही सुरू व्हायचं आहे. माझं आयुष्य जबाबदारीने भरलेलं आहे. अमोल मागे सरला. त्यांच्या मनात वेदना होत्या. पण त्याहूनही मोठा आधार. सकाळी घरात पुन्हा नेहमीसारखीच शांतता होती. कालची रात्र दोघांच्या मनात कायमची कोरली गेली होती. एक अधुरी पण खोल भावना. म्हणून कधी-कधी सर्वात बोल्ड गोष्ट म्हणजे मर्यादा ओलांडणं नसतं, तर मर्यादा जपणं असतं. त्या रात्रीनंतर अमोल काही दिवस रोहनच्या घरी गेला नाही. मनात ओढ होती, पण त्याहूनही मोठी होती अपराधी भावना. एका संध्याकाळी त्याला सविता काकूचा फोन आला. घाबरून तू दूर पळू नकोस, त्या शांतपणे म्हणाल्या. भावना चुकीच्या नसतात, पण त्यांना दिशा देणं आपल्या हातात असतं. अमोल पुन्हा त्यांच्या घरी गेला. घर तसंच होतं, पण वातावरण वेगळं. दोघेही गॅलरीत बसले होते. वारा अलगद वाहत होता. त्या रात्रीचं काय? अमोलने हळू आवाजात विचारलं. सविता काकूंनी त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत ना लाज होती ना पश्चाताप, फक्त प्रामाणिकपणा. ती रात्र आपल्याला कळण्यासाठी होती की आपण किती जवळ जाऊ शकतो आणि कुठे थांबायला हवं. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुम्हाला दुखावलं नाही ना? त्या हसल्या. तू मला आठवण करून दिलीस की मी अजूनही एक स्त्री आहे, पण फक्त आई नाही. पण आपण त्या जाणवलेला सुंदर आठवण म्हणून ठेवूया. क्षणभर त्यांनी त्यांचा हात हातात घेतला. ह्यावेळी त्या स्पर्शात उष्णता नव्हती, तर एक निरोप होता. अमोलच्या आयुष्यात सायली आली. नवीन प्रेम, नवीन सुरुवात. सविता काकूंनी सायलीला पहिल्यांदा भेटलं तेव्हा त्याच्या डोळ्यात समाधान होतं. आता तुझं खरं आयुष्य सुरू झालं, त्या म्हणाल्या. अमोलला कळलं, त्या रात्रीचं आकर्षण हे प्रेम नव्हतं, ते एक अधुरं, क्षणिक वादळ होतं. खरं प्रेम म्हणजे जिथे कोणालाही लपवावं लागत नाही, तिथे अपराधी भावना नसते, जिथे नातं प्रकाशात उभं राहू शकतं. कधी-कधी सर्वात बोल्ड निर्णय म्हणजे क्षणिक वासनांना शरण न जाता नात्यांची प्रतिष्ठा जपणं. अमोल आणि सविता काकूच्या आयुष्यात ती रात्र एक गुपित राहिली. पण ते गुपित त्यांना तोडलं नाही, तर अधिक परिपक्व केलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.